नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात सर्वात प्रथम आपण ऐकणार आहोत हास्ययोग क्लबचे संस्थापक विठ्ठल काटे यांनी ज्येष्ठांनी उत्स्फूर्तपणे हास्य क्लबमध्ये कसा भाग घ्यावा आणि किती लोक सध्या या कार्यामुळे उत्साही आहेत याबद्दल विशेष माहिती. हास्य क्लबची स्थापना कशी झाली, किती साली झाली, तेव्हापासून ते आत्तापर्यंतच्या सर्व घडामोडी याबद्दल माहिती सांगणार आहेत विठ्ठल काटे. त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राजकारणात आणि समाजकार्यात सक्रियपणे कार्यरत असलेले मदन बाफना यांनी व्यक्त केलेले विचार आणि त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत सामाजिक सेवा आणि महान मानवतावादी योगदान असलेले नाना निवंगुणे यांचे विचार. चला तर मग श्रोते हो जाणून घेऊयात या तीनही दिग्गजांचे विशेष विचार. गेले 25 वर्ष आम्ही पुणेमध्ये काम करत आहोत. नवचैतन्य हास्य परिवार म्हणून आमची संस्था आहे. नियमित व्यायाम घेण्यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करतो. आतापर्यंत सगळ्या उद्यानामध्ये आम्हाला जागा दिली होती, त्यामुळे उद्यानामध्ये आमच्या हास्य चालू आहे. पण गेले 1.5 वर्ष कोरोनाच्या या पेंडम मध्ये गार्डन सगळी झाली, त्यामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम करणं अवघड झालं. मग आम्ही ऑनलाईन आमचा व्यायाम सुरू केला आणि ऑनलाईन आम्ही रोज सकाळी 6:40 ते 8:15 असा व्यायामाची लिंक आम्ही लोकांना पाठवत राहिलो आणि याच्यामध्ये जवळजवळ 3,500 लोकांनी रजिस्टर केलं आणि रोज सकाळी नियमितपणे हा व्यायाम गेले 1.5 वर्ष चालू आहे. नियमित व्यायाम हे खरं आपलं औषध आहे. ज्येष्ठ नागरिकांना जर तब्येत चांगली पाहिजे असेल तर व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आमची लिंक आम्ही रोज सगळ्यांना पाठवतो आणि आता ही लिंक पुण्यापुरती राहिलेली नाहीये, महाराष्ट्रापुरती राहिलेली नाहीये. संपूर्ण देशातनं आमच्या या लिंक वरती लोक जॉईन होतात आणि छानपैकी व्यायाम करतात. अनेकांचे मनोगत आम्ही स्क्रीन वरती घेतो आणि या व्यायामाचा काय फायदा झाला ते पण आम्ही त्यांना विचारता बोलायला लावतो. अनेक जण म्हणतात की आम्हाला या लिंकमुळे खूप फायदा झाला, आमचे अनेक आजार आटोक्यात आले, आमचा दिवस चांगला जातो आणि या कोरोनाच्या काळात जगण्याची उमेद आम्हाला मिळाली. म्हणून या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा जो उपक्रम आहे तो खूप सुंदर उपक्रम आहे. माझी तर ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना त्या उपक्रमामध्ये जर माहिती झाली नसेल तर त्यांनी आमचा उपक्रम पहा, आमची लिंक मागून घ्या आणि हे सगळं मोफत आहे. गेले 1.5 वर्षाचा आमचा अनुभव आहे की 3,500 मेंबर्स रजिस्टर झालेत आणि ते नियमितपणे व्यायाम करतात आणि एका मोबाईलवर दोघे जण घरातला व्यायाम करतात. त्यामुळे जवळजवळ 250 ते 3,000 लोक तरी ऑनलाईन वर व्यायाम करत असतात. तर हा जो व्यायाम आहे हा साधा सोपा सुलभ आहे. पीटी सारखा व्यायाम आहे. त्याच्यामध्ये पायाच्या नखापासून तर डोक्यापर्यंत सगळ्या अवयवांचा खूप सुंदर व्यायाम होतो. त्याच्यानंतर आम्ही प्राणायाम अर्धा तास देतो. त्या प्राणायामामुळे आपली ब्लड सर्क्युलेशन छान होतं, आपल्या शरीराला जो ऑक्सिजन जातो तो चांगला मिळतो आणि आपली तब्येत ठणठणीत राहते. त्यामुळे व्यायाम, प्राणायाम आणि हास्य प्रकार जो आहे तो आम्ही रोज थोडासा घेतो, कारण या हास्य ऑनलाईन आम्हाला थोडी लिमिटेशन आहेत, त्यामुळे हास्य प्रकार फार आम्हाला घेता येत नाही. पण हसणं एक उत्तम व्यायाम आहे. आपल्या ताणतणावातून मुक्त राहण्यासाठी हास्यासारखा दुसरा व्यायाम नाहीये.
तर हास्य काही प्रकार दाखवणार की आपल्याला सहजपणे हसता यायला पाहिजे. पहिलं हास्य आपण घेणार मंत्री हास्य. सगळेजण हात जोडा. मनगटासाठी व्यायाम आहे. मनगट हा छान हल्लं पाहिजे आणि आपल्या समोर जे कोणी असेल त्यांना नमस्कार करत सुटायचे. समोर शेजारी डावीकडे उजवीकडे सगळ्यांना नमस्कार करत होता. आणि कमी हास्याची लांबी आपल्याला वाढायची. 15 सेकंद आपल्याला कमीत कमी हसता यायला पाहिजे आणि हास्य सहजपणे यायला पाहिजे, उत्स्फूर्तपणे यायला पाहिजे. यामध्ये मनगटांसाठी छान व्यायाम पण होतो. नुसतं हास्य नाहीये, त्याच्यामध्ये शारीरिक हालचाली असल्यामुळे व्यायाम पण आपला सहज होतो. चला पहिल्या हास्य प्रकार आपण घेणार मंत्री असतं. मिनिस्टरला हात जोडा. मनगट हल्लं पाहिजे असं आणि खूप छानपैकी हसायचं. फार मोठ्याने आवाज करत हसायचे असं पण नाही. खूप छानपैकी आपल्याला हसता येतं. चल रेडी सुरू. सगळ्या ज्येष्ठांना आणि श्रेष्ठांना आमच्या दोघांचा नमस्कार नक्कीच पोचला असेल. आता आपण जे जे याच्यामध्ये जॉईन झाले नाहीत किंवा जे याच्यामध्ये येऊ शकले नाहीत त्यांना जरा आपण मोबाईल पासून बोलूया सर. पुढचं असं केलं डेली लाईफ आपण म्हणलेलं आहे. पोटावरती हात घ्या. पोटाला थोडासा मसाज पण करायचा आणि खूप छानपैकी हसायला घ्यायचं. चलो रेडी सुरू. या हास्यामध्ये पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. पुढचा प्रकार आपण घेणार आहोत मोबाईल हास्य. आपण रोज किती वेळा मोबाईल करतो आणि एकमेकांशी बोलताना हसतो सुद्धा. चला आपला मोबाईल बाहेर काढा. या मोबाईल वरती 10 नंबर दाबायचे वेगवेगळ्या ठिकाणी. ऍक्युप्रेशरचा याच्यामध्ये आपल्याला व्यायाम होतो. नंबर दाबायचे. 10 नंबर झाले की हॅलो करायचंय आणि मस्त हसत सुटायचंय. चला नंबर प्रेस करू. स्टार्ट. 1 2 3 4 5 7 8 9 10. असं आपल्याला छानपैकी हसता यायला पाहिजे. हसण्यामुळे आपला ब्लड सर्क्युलेशन छान होतं. आपली ऑक्सिजन इनटेक कॅपॅसिटी वाढते आणि हा जास्त वेळेला आपलं हृदय आणि मेंदू या 2 गोष्टीला ऑक्सिजन लागतो. या हसण्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन जास्त मिळतो आणि त्याच्यामुळे त्यांचं कार्य सुधारतं. हसणं त्याच्यासाठी आहे की आपल्याला आपण जेव्हा हसतो तर आपली ऑक्सिजनची इनटेक कॅपॅसिटी वाढते. आपल्याला जास्त ऑक्सिजन मिळतो. म्हणून हसणं एक उत्तम औषध, लाकडी गुड मेडिसिन असं म्हटलेलं आहे. पुढचं असं घेणार आपण मिरची असते. मिरची आपण खातो का नाही रोज, तर तशी आपण मिरची खाणार. त्याला मिरची पकडा सगळ्या खाऊन बघा मिरची. हा बोटांसाठी व्यायाम आहे. बोटांसाठी खूप जॉईंट तुमचे मोकळे होणार. चला मिरची खाऊन बघा. बोटांसाठी व्यायाम होत आहे. सगळं बोटांचे जॉईंट तुमचे सकाळी जॉईंट उघडत नाहीयेत. डोळ्यातनं पाणी येतं. अनेक जणांना सकाळी सकाळी संधिवाताचा ज्याला त्रास असतो त्यांना सकाळी उठल्याबरोबर हात पाय हलवता येत नाही, डोळ्यातनं पाणी येतं. अशा वेळेस आमचं हे मिरची हास्य आहे ते खूप उपयोगी पडतं आणि रोज केल्यामुळे जॉईंट्स आपले सगळे मोकळे होतात. सगळे जॉईंट मोकळे होतात रोजच्या. खूप सुंदर व्यायाम आहे. टाके सर आता मिरची दिली तुम्ही, तिखट लागलंय आम्हाला. आणि मंडळी भात करा.
व्यायामासाठी बोलवलं, कार्यक्रमासाठी बोलवलं आणि मिरची खायला घातली. आपण खातो नाही, नाही. काहीतरी द्या मला थंड नाही, गोड. छान लस्सी आपण पिणार, गोड लस्सी पिणार, त्याला आपापला ग्लास पकडा. ही लस्सी आपण 4 वेळा हसून मिक्स करणार आहोत आणि 5व्या वेळा वर्ण पिणार मस्त. त्याला आपापला ग्लास पकडा, 4 वेळा हसून मिक्स करू. रेडी, सुरू. असा एक लस्सी हास्य पण हा प्रकार. आणि ही लस्सी गोड आहे कशी आहे? लस्सी आवडली की आम्ही म्हणतो तुम्ही एक वेगळ्या ऍक्शन मध्ये कशी आवडली म्हणून सांगायची. ऍक्शन अशी आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपण हा सगळं जगभर जर पोहोचवायचं असेल तर आपल्याला बाण हास्य घ्यावं लागेल. त्या बाणाच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत हास्याचा संदेश पोहोचूया. चालेल ना? चालेल चालेल चालेल. ऍरो हॅस आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये खांद्यासाठी व्यायाम आहे, हातासाठी व्यायाम आहे. त्याला आपला बाण ओढायचा आहे. त्याला रेडी, सुरू. बरोबर निशाण्यावर लागलाय. आता हे त्याला धनुष्य बाणाचं. पुढचा हास्य आपण ट्रॅक्टर हास्य आपण झालं की बरेच जणांना प्रोजेक्ट शोल्डर होतो आणि खांदे हलत नाहीत अजिबात. खांद्यामधनं वेदना येतात आणि याच्यावरती व्यायामाशिवाय औषध नाही फारशी. म्हणजे फिजिओथेरपिस्ट सुद्धा आपल्याकडून हाच प्रकार करून घेत आहेत. आम्ही आता जो तुम्हाला ट्रॅक्टर, त्याला आम्ही नाव दिले ट्रॅक्टर हास्य. हे केल्यानंतर तुमचे खांदे काही सहज हळूहळू हळूहळू मोकळे होत जातात. त्याच्यासाठी ट्रॅक्टर असा एक जुना ट्रॅक्टर आहे, बॅटरी डाऊन झालेली आहे. त्याला हँडल मारून आपण सुरू करणार आहोत. तर त्या हँडल आपण उजव्या हातात धरलाय आणि हँडल मारून खांदा फिरवायचा आहे. ऍक्शन अशी आहे, हे बघा ऍक्शन सुरू, सुरू. हा 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 ट्रॅक्टर सुरू झालेला नाहीये. आता उजव्या हाताने हँडल मारायचं. उजव्या हाताने मारणार, ट्राय करणार, चालू तो करणार, ते बघणार. चला उजव्या हाताने हँडल मार, परत सुरू. हा 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 सुरू झालेला नाहीये. आता दोन्ही हाताने हँडल मारणार आहोत. दोन्ही हाताने हँडल मारणार आणि आता मात्र ट्रॅक्टर सुरू होणार आहे. ट्रॅक्टर सुरू होणार आपण हातामध्ये ट्रॅक्टर सुरू झाला की स्टेअरिंग पकडणार आणि ट्रॅक्टर हातात चालणार. आता आपण ट्रॅक्टर चालवणार आहोत. चला दोन्ही हाताने प्रयत्न करा. थोडी मागे हा. चला रेडी, सुरू. हा 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 असे अनेक हास्याचे प्रकार आम्ही बसवले आहेत. त्याच्यामध्ये शारीरिक हालचाली होतात आणि आपल्या संपूर्ण शरीराचं इंटरनल जॉगिंग होतं. आणि याच वेळेमध्ये आपल्याला जास्त ऑक्सिजन मिळतो, ऑक्सिजन इंटेक कॅपॅसिटी वाढते, आपला ब्लड सप्लाय चांगला होतो आणि त्याच वेळेस आपल्या मेंदूमध्ये एंडोर्फिन नावाचं एक केमिकल तयार होतं आणि ते आपल्याला आलेलं नैराश्य, डिप्रेशन, ताणतणाव सगळं कमी करून जातं आणि आपल्याला उल्हास वाटतं. म्हणून हास्य क्लब मध्ये आल्यानंतर लोक सांगतात की या तुमच्या हास्य क्लब मध्ये व्यायाम, प्राणायाम आणि हास्य केल्यामुळे आमची तब्येत खूप छान राहिली. गेल्या 25 वर्ष आम्ही हेच काम करतोय. यंदाच आमचं 25वं वर्ष आहे, सिल्वर ज्युबिली. त्यामुळे या वर्षी आपल्या अनेक कार्यक्रमांचं नियोजन आमचं सुरू आहे आणि जवळ 15,000 मेंबर आमचे कुठल्या ना कुठल्या गार्डन मध्ये, पार्क मध्ये व्यायाम करतात. ऑनलाईन मागाशी मी सांगितलं की 3,500 मेंबर्स आमचे जॉईन झालेले आहेत आणि सकाळी 6:45 आमची लिंक आता ओपन करतो आणि लोक घरातल्या घरामध्ये राहून
सुंदर व्यायाम करतात, आनंदी राहतात आणि त्यांचं आरोग्य सांभाळतात. असं हा आमचं नवचैतन्य हास्य परिवार गेले 25 वर्ष आम्ही काम करतोय. अनेक मेंबर ह्याच्यामध्ये रोज येतात आणि महिलांची संख्या याच्यामध्ये खूप येतात. महिलांना जास्त फायदा झालेला आहे आणि सर्व जाती धर्माचे भाषेचे लोक एकत्र येतात, एकमेकांशी संवाद साधतात आणि एक मोठा परिवार आमचा झालेला आहे. आनंदी राहायचा असेल, हास्याचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर नवचैतन्य हास्य योग परिवार या लिंकवर आपण जॉईन होऊ शकता. आपला जो आनंद आहे हा कुठेही कागदावर लिहून आपल्याला सांगता येत नाही, परंतु हास्य क्लब मध्ये जर तुम्ही गेला तर तिथे आपोआप तुम्हाला जो आनंद जो मिळतो ते तुम्हाला लोकांचे हसरे चेहरे आणि आपल्या स्वतःचा हसरा चेहरा असा आपण ज्यावेळेस एकमेकांच्या समोर येतो त्यावेळेस त्याचा अनुभव येतो. धन्यवाद अंबाजोग असेल तर तो धन्यवाद. कुठला आहे, हापूस आहे, रायगड आहे, ओंगड आहे हे सांगण्यापेक्षा त्याची जर फोड कापून जर खाल्ली तर आपल्याला हा कळतो. तसंच आनंद हा आपल्याला हास्य क्लबला गेल्याशिवाय कळत नाही आणि ही ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे. म्हणून शक्यतो ज्येष्ठांच्यासाठी हा छान उपक्रम आहे. आपण याच्यामध्ये जरूर जरूर सामील होऊ शकतो आणि स्वतःचं जीवन आनंदीमय करू शकतो. थँक्यू. धन्यवाद विठ्ठल काटे सर. तुम्ही जे मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलेलं आहे ते खरोखरच खूप अनमोल आहे. तर श्रोते हो, आता आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राजकारणात आणि समाजकार्यात सक्रियपणे कार्यरत असलेले मदन बाफना यांच्याकडून त्यांचे विचार. जनसेवा फाउंडेशन पुण्यात आरोग्य सेवा आणि गरिबांना मदत करणारी अतिशय महत्वाची आणि उत्तम प्रकारची संस्था आहे. डॉक्टर विनोद शहा आणि सौ मीना शहा त्या संस्थेचे सर्व आहेत. अतिशय कष्ट, अतिशय मेहनत आणि ज्या माणसाला खाली जमीन आणि वर आकाश अशी परिस्थिती आहे अशा माणसाला ते आधार आहे. गरिबांना आधार देणारी संस्था म्हणून जनसेवा फाउंडेशनचं नाव सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे त्या संस्थेचं काम चालू आहे. आता एवढं काम असताना सुद्धा सिनियर सिटीजनच्या हेल्पलाईनचं डॉक्टर साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी केंद्र सरकारने त्यांच्यावर सोपवली. अतिशय लोकसेवा, जनसेवा, गरिबांची सेवा कसं करावी याचा आदर्श म्हणजे जनसेवा फाउंडेशनचे सर्व डॉक्टर विनोद शहा आणि सौ मीना शहा. मी अनेक कार्यक्रम यांचे अटेंड केलेले आहेत, अनेक कार्यक्रमाला मी हजर राहिलेलो आहे. डॉक्टर साहेबांची मेहनत, कार्यक्रम करतात सगळेजण, पण सगळा रस घालून, आपला रस घेऊन, आपलं घरचं काहीतरी असं समजून जे माणूस करतो त्याला खरं महत्व असतं आणि हे काम डॉक्टर विनोद शहा जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करतात. जनसेवा फाउंडेशनना डॉक्टर साहेबांमुळे असंख्य पुण्यातली आणि बाहेरची सुद्धा मोठी लोक, VIP, स्टॉलवर्ड सगळे या संस्थेशी जॉईन आहेत, या संस्थेशी लागून आहेत आणि या संस्थेला मदत करतात. या संस्थेने सांगितल्यावर ते सगळे हजर असतात. अशा लोकांचं एक संग्रह डॉक्टर विनोद शहा त्यांच्या कामामुळं, कर्तृत्वामुळं निर्माण झाले. डॉक्टरांची प्रॅक्टिस ट्रिमेंडस आहे. त्यांनी नाडी हात लावला, नुसता हात लावला तर पेशंट बरा होतो, अशी त्यांची ख्याती आहे. असे सगळं असताना, त्यांची प्रॅक्टिस उत्तम असताना त्यांनी जनसेवेचं हे व्रत घेतलं. निस्वार्थ बुद्धीने, निरपेक्ष बुद्धीने ते करतायत. त्यांना खरं म्हणजे धन्यवाद द्यावेत तितके थोडे. जनसेवा फाउंडेशन उत्तम संस्था आहे, त्याला मान्यता पुणे शहराने दिलेलीच आहे, पण महाराष्ट्र शासन आणि दिल्लीपर्यंत आपल्या महामहिम राष्ट्रपतींनी, प्रणव मुखर्जी आहे, प्रतिभाताई पाटील आहे, त्यांनी विनोद शहा डॉक्टरांचा दिल्लीला राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केलेला. असा ही संस्था, असे हे डॉक्टर आणि या कार्यक्रमाचे आता मूर्त स्वरूप येऊन राहिले. खऱ्या अर्थाने ते मागणी करत होते त्या मेळाव्यातनं सिनियर सिटीजनसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि सरकारने ते मनावर घेऊन केंद्र सरकारने घेतलं आणि राज्य सरकारने घेतलं. आता त्याला मूर्त स्वरूप दिलंय आणि ते आता काम सुरू होतंय. सिनियर सिटीजन्सना याचा निश्चितपणाने फायदा होईल. डॉक्टर साहेबांचं अविरत श्रम, मेहनत, कष्ट, प्रामाणिकपणा याचा निश्चितपणाने महाराष्ट्रातल्या सिनियर सिटीजनना फायदा मिळेल अशी मला आशा आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनसेवा फाउंडेशन आणि डॉक्टर विनोद शहा यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
धन्यवाद मदनजी. तुम्ही सांगितलेली माहिती आमच्या श्रोत्यांना खूप उपयुक्त आहे. खूप खूप आभार. श्रोते हो, कार्यक्रमात आता जाणून घेऊयात सामाजिक सेवा आणि महान मानवतावादी योगदान असलेले नाना निवंगुणे यांच्याकडून त्यांचे विचार. जनसेवा फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे शेवटचे 2 दिवस राहिले आहेत. कोरोना काळात तुम्ही काय केले ते थोडक्यात सांगा, असे कौतुकाने डॉक्टर विनोद शाह सरांनी मला सांगितले. माझ्या बरोबरच जनसेवा फाउंडेशनच्या 2-3 हजार परिवाराने कोरोना योद्धा म्हणून काम केले. मी म्हणणे गैर आहे. कोरोना सुरू झाला त्या सुरुवातीच्या काळात लोकांना मास्कची गरज होती. मी साधे कापडाचे 2000 मास्क त्या परिस्थितीमध्ये लेडीज टेलर कडून शिवून घेतले व त्यांना इतर संघटनांकडून 50,000 मास्कची ऑर्डर दिली. कोरोना परिस्थितीमध्ये त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला. मी घेतलेले मास्क रिक्षा ड्रायव्हर, भाजीवाले, शेतकरी, लॉन्ड्री, वयस्कर, भिकारी यांना ते मास्क दिले. कोरोना काळात पीएमटी डेलिव्हरीज कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. बाहेर गावी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाण्यासाठी पैसे नव्हते, खाण्यास पैसे नव्हते, धान्य नव्हते, त्यांच्यासाठी आभाळच फाटले होते. यंदा मला 40 पोती तांदूळ झाला होता. काही रेशनिंगचे गहू मी जमा केले व ते वाटण्यास सुरुवात केली. रिक्षावाल्यांचे, घरकाम करणाऱ्या महिलांचे हाल पाहत नव्हते. माझे रिसॉर्ट 18 ते 20 महिने बंद होते. माझ्याकडे 70 भाडेकरू आहेत. बरेच असे त्या काळात पळून गेले. राहिलेल्यांना खाण्याची मोताद, त्यांचेही त्या काळात मी घरभाडे घेतले नाही. आम्ही मेटाकुटीस आलो होतो. मनात असूनही काही करता येत नव्हते. अशा वेळी जनसेवा फाउंडेशननी मोसे खोऱ्यातील, आदिवासी पाड्यातील गावे, मुळशी येथील काही गावे गरजूंना धान्य किट्स देण्यासाठी आमची टीम तयार केली. त्यामध्ये मी होतो. दरम्यान संसर्गामुळे मलाही कोरोना झाला. माझं संपूर्ण कुटुंब बाधित झाले. माझी सौ नानी व्हेंटिलेटर होती. अगदी शेवटच्या घटका मोजित होती, परंतु डॉक्टर विनोद शाह सरांच्या आधारामुळे माझं कुटुंब वाचलं. सर म्हणतात, असे काही सांगू नका, आम्ही बरे झालो. परंतु 15 दिवसातच सावधपणे कामाला सुरुवात केली. दिवाळीच्या वेळी 150 रुपये किलोनी 100 किलो खोबरे, 100 किलो साखर, साबण, दिवाळीचे साहित्य वाटप केले. दिवाळी बरोबर आदिवासींबरोबर स्नेहभोजन केले. 300 ते 400 आदिवासी आमच्या बरोबर होते. त्यावेळेला नवीन 200 साड्या त्यावेळेला वाटप केल्या. त्यावेळेला सर म्हणाले, तू काय केलेस ते सांग, म्हणून सांगितले. समाजासाठी मी खारीचा वाटा उचलला आहे. परंतु त्यामध्ये माझी मुलं, सुनबाई, सौ नानी सहभागी होते. वरघड, आंबेगाव, काजवे येथेही काही धान्य वाटप केले. मात्र दरम्यानच्या काळामध्ये उत्तम सॅनिटरी बाटल्या, N95 मास्क, हजारो किट्स जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आमच्या टीमने दिली. सर फक्त म्हणायचे, गरजवंतांना द्या. पानशेत पासून घाटमाथ्यापर्यंत विजेचे संपूर्ण खांब कोसळले होते. या निसर्ग वादळामध्ये घरे पडली, पत्रे उडाले. अगदी थोडाफार धान्य साठा होता, तोही त्यांचा भिजला. अगदी दैना झाली. सरांनी आमच्या टीमला त्या मोहिमेवर पाठवले. तिथेही बऱ्यापैकी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सहकार्य केले. तेथील गावकरी आणि आदिवासी अक्षरशः रडत व म्हणत, तुम्ही देवासारखे धावून आलात. इतरही काही मंडळी पुरचुंडीभर धान्य किंवा पसाभर देत फोटो सेशन करत, ते पाहून त्यांची कीव येई. पण आम्ही जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो धान्य किट्स वाटली. सर म्हणतात, हे सांगू नका, हे काम करतच राहा. भोसरीच्या माळावर कुडमुडे ज्योतिषी वसाहत आहे आणि पलीकडील बाजूला नंदीबैलवाले, गोंधळी, गिरी गोसावी यांची वसाहत आहे. त्यांना शहरात येण्यास बंदी असल्यामुळे, लॉकडाऊन असल्यामुळे कुठेही जाता येत नव्हते. भुकेने ते सर्व मरणासन्न झाले होते. आम्ही तेथे जाऊन सरांच्या माध्यमातून धान्य किट्स वाटले. त्यांच्या चुली पेटल्या. येरवडा येथे माजी नगरसेवक, त्यांच्या संस्थेमध्ये देवदासी वेश्या, HIV बाधित महिला, त्यांची मुलं, त्यांनाही धान्य किट्स जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून वाटले. येवलेवाडी येथील काही झोपडपट्ट्यांमध्ये, लक्ष्मीनगर, स्वारगेट येथील झोपडपट्ट्यांमध्ये आमच्या टीमने जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून धान्य किट्स वाटले. पुणे शहरात त्या काळात जनसेवाच्या माध्यमातून दररोज 2000 लोकांना अन्नदान केले जाई. काही ज्येष्ठांना घरपोच धान्य, जेवणाचे डबे दिले जाई. परंतु जाता जाता एकच सांगायचे, तुकारामांचा अभंग सांगतो, साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. आम्ही मनसोक्त आनंद घेतला, परंतु त्याच्यामध्ये आमच्या हातून करून घेणारे आमची जनसेवा फाउंडेशन आणि सरांच्या माध्यमातून आम्ही केले. असं बरंच काही सांगण्यासारखं आहे. मी जनसेवा फाउंडेशनच्या आमच्या सर्व टीमचं, माननीय डॉक्टर विनोद शाह आणि मीना वहिनी यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. श्रोते हो, कार्यक्रमात आत्ताच आपण हास्ययोगचे संस्थापक विठ्ठल काटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राजकारणात आणि समाजकार्यात सक्रिय कार्यरत असलेले मदन बाफना आणि सामाजिक सेवा
आणि महान मानवतावादी योगदान असलेले नाना निमंगुणे या तीनही समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचं मार्गदर्शन आपण जाणून घेतलं. श्रोते हो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव, आय रेडिओ.